सर्व माझ्या भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, किंवा मला असं म्हणावं लागेल की स्वागत करतो पुन्हा जातीभेदाच्या या मुद्द्यावर बोलण्यासाठी। कारण की दिवसांदिवस जर बघितलं भावना आपण तर असंख्य अशा घटना समोर येतात जे की फार लाजारणी असतात। मग ते गुजरात असो, यूपी असो, बिहार असो किंवा कर्नाटक असो, प्रत्येक राज्यामध्ये जातीभेदाचा हा जो किडा आहे हा संपतच नाही आहे। दिवसांदिवस अशा असंख्य घटना समोर येतात। काही भाऊ मेल करतात, काही टॅग करतात। ते बघून अक्षरशः फार मन असं नाराज होतं की या काय चाललं आहे आपल्या भारत देशामध्ये। तर भावांनो, दिवसांदिवस हा जो जातीभेदाचा किडा आहे हा कधी शांत होणार हे आम्हाला कळत नाही। पण याच्यामध्ये एका समाजाला पार दाबण्याचा प्रयत्न होतोय, मारहाण होतीये, जीव मारण्याच्या धमक्या जातात, काही भावांचा या जातीभेदाच्या कारणामुळे मृत्यू होतो। हे कुठं थांबणार हे मला कळत नाही। तर भावांनो, आता गुजरातमध्ये अहमदाबाद स्थित असलेलं अहमदाबादमध्ये सुद्धा जातीभेदाच्या कारणामुळे एका भावाचा पार निर्गुणपणे हत्या करण्याचा डाव होता, पण काही कारणावश तो भाऊ वाचला। ठीक आहे, धारदार शस्त्राने त्याच्यावरती हल्ले करण्यात आले। कारण का? कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बसवण्याची त्यांची तयारी चालू होती व स्मारक त्यांनी त्या ठिकाणी उभारण्यात आणलं होतं। या कारणामुळे त्याला जीव मारण्याचा प्रयत्न झाला, धारदार शस्त्राने त्याच्यावरती हल्ले करण्यात आले। आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या मातंग समाजाच्या भावावरती पार RSSच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्या अंगावरती लघवीसुद्धा केली, त्याचा पाय निकामी केला। आणि RSSचे काही कुत्रे समोर येऊन बोलतात की आता फक्त त्याचा पाय मोडला आहे, पण पुढच्या वेळेस त्याला जीव मारू आम्ही। काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? आणि एवढंच नव्हे तर एकीकडं कुठला तरी तो बाबा आहे धीरेंद्र शास्त्री, तो हे काढतोय, रॅली काढतात, ते रॅली काढतोय सर्व समानतेसाठी की ऊंच नीच की करो विदाई, हम सब हिंदू भाई भाई। अरे कशाचे भाई भाई? इथं भारतीय संविधान असून सुद्धा काही लोक नुसतं जातीभेदामध्ये अजूनसुद्धा अडकून बसलेले आहेत। आणि तुम्ही ना एक मोर्चा काढून काय उपटणार? सांगायचा मुद्दा म्हणजे अजूनसुद्धा UP बिहारमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये जातीभेद मोठ्या संख्येने वाढू लागला आहे दिवसांदिवस। त्याच्यावरती कोण लक्ष देणार? आणि सरकार याच्यावरती काहीच ॲक्शन घेणं झाली, बरोबर? आता तुम्ही हा व्हिडिओ बघा भावांनो। या व्हिडिओमध्ये गुजरातीमध्ये व्यक्ती बोलतोय, पण त्याच्या वेदना तुम्हाला समजेल कि तो काय बोलू इच्छितोय। જે બાબા સાહેબની પ્રતિમા અમારે અહીંયા મૂકવાની હતી જે જગ્યા ઉપર, અહીંયા એ લોકોએ ના પાડેલી અને અહીંયા અમે તાર ખાલી ફેરા તાર મૂકવાના અમે અહીંયા નાખ્યા। અને એમાં મારા કાકા મારી જોડે હતા અને એમને અહીંયા બેઠા હતા અને અહીંયા ના પાડી અને આ લોકોના સમગ્ર ઘટના જે બની હાલમાં એમાં આઈને ડાયરેક્ટ છે ને દિલીપભાઈ રમણીકભાઈ કાલની મારે મુદત હતી અને એના હું તારીખ માટે આવેલો। પ્રતિમા બાબા સાહેબની અહીંયા તમારે મૂકવાની નથી અને એ બાબતે થઈને અને મને મારેલ અને મારા કાકાને બી વધારે મારેલ। આટલી મારી સમગ્ર ઘટના છે। જય ભીમ, નમો બુદ્ધાય। तर भावांनो, तुम्ही स्क्रीनवरती दोन फुटेज बघितल्या। एक फुटेज आहे आपली गुजरातची आणि दुसरी आहे महाराष्ट्राची। तर मातंग समाजातील भावांना पार दुर्बळपणे हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला। हे केव्हा थांबणार हे मला माहिती नाही। आणि एकीकडं हे धीरेंद्र शास्त्री मोर्चे काढतात की सर्वजण समानतेसाठी आम्ही मोर्चा काढू, आणि म्हणतात की अखंड भारत बनेगा तर राम राज्य आएगा। ठीक आहे, पण राम राज्यामध्ये पण सुद्धा दलितांसाठी व शूद्रांसाठी काही जागाच नव्हती ना, काहीच तरा नव्हता। आता काही मला भाऊ कमेंट करतील की भावा तू असं का बोलतोय? कारण की रामराज्यामध्ये सुद्धा जातीभेद होता, त्याच्यामुळे तर शंभूकची हत्या करण्यात आली।
दशरथ पुत्र रामाने शंभूची हत्या केली. आता काही मला प्रश्न विचारतील, काही जणांना माझा राग येईल, पण तुम्हाला मी लगेच पुरावा दाखवतो. उत्तरकांड 2 मध्ये बघा, हे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय पुरावा, बघू शकता. वाल्मीकि रामायण हिंदी टीका सहित भाग 2 उत्तरकांड में और सर्ग 75। मैं दशरथ पुत्र रामचंद्र कौतूहल से ही तुमसे पूछता हूँ, तुमने तपस्या किस निमित्त की है? स्वर्ग की इच्छा है? वह क्या है जिस वर पाने के निमित्त तुम दुस्तर तपस्या करते हो? फिर आगे कह रहे हैं, हे महाशय, आप ब्राह्मण हैं व दुर्जय क्षत्रिय या तीसरे वर्ण वैश्य व शूद्र हैं, सो सत्य कहिए तुम किस जाति से हो वो भी बताओ, और तुम तपस्या क्यों कर रहे हो वो भी बताओ। राम जी पूछ रहे हो उससे, तपस्या करने वाले से। जब महाराज ने ऐसा कहा तो वह नीचे को मुख किए तपस्या करने आ रहा नृप श्रेष्ठ रामचंद्र जी से अपनी जाति और तपस्या करने का कारण कहने लगा। हे राम, मैं शूद्र योनि में उत्पन्न हुआ हूँ और इसी शरीर से देवत्व प्राप्त करने की इच्छा करके महातपस्या करता हूँ। मेरी जाति शूद्र और शंभुक नाम है। शूद्र के यह वचन कहते ही रघुनाथ जी ने बड़ी कांति वाला विमल यानी कि तलवार अपने खड़ग कोश से निकालकर उस शूद्र का सिर छेदन कर डाला। उस शूद्र के मारने पर इंद्र और अग्नि सहित सब देवता धन्य धन्य कहकर रामचंद्र जी की बड़ाई करने लगे। यानी कि देवता भी खुश नहीं है कि शूद्र भक्ति करें, सब देवता कहने लगे, हे महामते, आपने यह देवताओं का कार्य किया है। तर बघितला भावांनो, आता हा पुरावा बघितल्यानंतर मला असं बोलू नका की हे पुस्तक तू लिहिलंय, हे गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रसारित केलेले आहे, बरोबर. तर भावांनो, रामराज्यामध्ये सुद्धा जातीभेद होता, पण असो. तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की सरकारने अशा घटनांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अजूनसुद्धा कायद्यामध्ये असे कडक नियम लागू केले पाहिजे, जेणेकरून जे लोक जातीय भेदभावाची मानसिकता ठेवतात व उच्च नीचची मानसिकता ठेवतात त्यांच्यावरती कायदेशीर अजून कडक कारवाई झाली पाहिजे. माझं व्यक्तिमत असं आहे. व तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवा. कारण की दिवसेंदिवस आपल्या भारत देशामध्ये वर्णव्यवस्था, जातीभेद असंख्य रीतीने आपल्याला कुठं ना कुठं असं बघायला मिळू लागलं आहे. आणि जास्त करून आता UP बिहार तर होतंच, पण आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना मला बघायला मिळतात. आणि फार लाज वाटते मला सुद्धा आता. कारण की ज्या वेळेस एक महाराष्ट्र आपला फुले शाहू आंबेडकर यांच्या नावावरती ओळखला जातो, तो कुठं ना कुठं आता संपतोय, मला तरी असं वाटतंय. कारण की जातीभेद भरपूर चरममध्ये वाढला आहे, ठीक आहे. आणि जास्त करून काही सोशल मीडियावरच्या माध्यमातून लोक एकमेकांच्या समाजाला ट्रोल करतात, एकमेकांच्या महापुरुषांना ट्रोल करतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कुठं ना कुठं ह्या अशा घटना बघू लागल्यात आपल्याला. अशा घटना आपल्याला बघायला मिळू लागल्यात, पण ह्या घटना थांबल्या पाहिजे. मी परत सांगू इच्छितो की आपली कुठलीही अशी विचारधारा पाहिजे नाही की आपल्या कुठल्या महापुरुषांचा अपमान झाला पाहिजे. अशा घटना दिवसेंदिवस आपल्याला बघायला मिळू लागल्यात, त्या थांबल्या पाहिजे. तर यावरती भावांनो, तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.